गुड मॉर्निंग गाईज. आज आपण चाललो आहे सोलनपाडा डॅमला. आपल्यासोबत आहे गौरव, अतिश, सुशील आणि विजेंद्र जाधव. आपण 5 जण चाललो आहे. स्टिक आणले. जरासा खाली करायला लागेल कॅमेरा. हां, कारण हँडल येतोय पण हे नाही येत आहे. हां, ताईजीला जायची घाई आहे वाटतं. सुंदर पहाट, आत त्यात मित्रांची साथ. दोघांनी दिले डा. आता आम्ही पोचलोय बँड्रा कनकिया पॅरेसला. सकाळचे वाजलेत 8. थोडा लेटच झाला कारण मित्रांमुळे लेट झालं. चला आपण निघालो आता. भरलंय गाडीमध्ये, पेट्रोल भरलंय गाडीमध्ये आणि आपण निघालो आपण बँड्रावरून. आपल्यासोबत आपले मित्र. काय मग थांबूया. चल फटफट, थंड वातावरण आहे. विजू शेठ लागतोय ना. आपल्यासोबत विजू, सुशील मोरे, आतिश आणि गौरव. चला आपण चाललो आता सोलनपाडा डॅमला आपल्या मित्रांसोबत. सकाळचे 8 वाजलेत. थोडं लेट झालं निघायला, पण काय लेट झालं तरी वातावरण कडक आहे, त्याच्यामुळे जायलाच पाहिजे. हेच वय आहे फिरण्याचं, कारण ह्याच्यानंतर आम्ही फिरणार नाही. आम्ही फक्त मोबाईलवरच बघू असं वाटतंय. लोकमान्य टिळक टर्मिनसचा ब्रिज. वातावरण एकदम मस्त आहे मित्रांनो. फक्त थोडा वेळ ऊन पडला पाहिजे, कारण काय थंड वातावरणामध्ये सर्दी खोकला लवकर होतो. आणि आपण चाललो पाण्यामध्ये, आणि पाणी ते धरणाचं आहे बोलल्यावरती थंड असणार, त्याच्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. पण त्या फिरणाऱ्यांना त्रास घ्यायची सवय झालेली असते. बघा सकाळ होते, सकाळचा नजारा. तुम्हाला कॅमेराने दिसतंय की नाही माहिती नाही, पण मला दिसतंय डोळ्याने आणि खूप सुंदर वाटतंय. निसर्ग सुंदरच आहे, फक्त निसर्गात गेल्यावरती घाण करू नका. अतिश इकडे आहे आणि इकडे आपल्यासोबत आहे वेजू आणि सुशील दादा मोरे आपल्यासोबत. आता वाशीचा टोल नाका आलाय. आता आपण पोचलोय बेलापूरला. मस्त सूर्याचा प्रकाश पडलाय. हा गावी जातानाचा आपला रेग्युलर रूट आहे.
आपण जाणार आहे कर्जतला, त्याच्यामुळे आपल्याला JNPTचा रोड घ्यावा लागेल. तो जरा ओपन मिळेल आणि थोडा व्ह्यू पण चांगला मिळेल. जरासा अँगल चांगला येईल तिथून. वा, सुंदर सकाळ. कर्जत 19 किलोमीटर, खोपोली 38, पुणे 105. मग शेडूंगला आपण आलोय. पुढे आपल्याला शेडूंग टोल नाका लागेल. तिथे आपण पिणार आहोत चहा, फक्कड चहा, कारण आपल्या मित्रांना चहाची तलब लागले. पण आपल्याला टोल नाका का नाही लागला? टोल नाका उद्ध्वस्त गेला की काय? खोपोली 27, कर्जत 30 आणि पुणे 104 किलोमीटर. लपाछुपी खेळतात काय? जाईल. हे टोल वाचवण्यासाठी या साईडून जात आहेत वाटतं. हा, आणि ती पण ब्ल्यू येल्लो आहे ना. नशीब या साईडला टाकणार होतो, नाही टाकली म्हणून मग परत त्या साईडून बाहेर पडायला लागलं असतं. आणि आपण आलोय शेडूंगला. इथे नाश्ता करू. इकडे जायचे, हा. खोपोली 17 किलोमीटर, खंडाळा 27, पुणे 95 आणि चौक आलंय आता. आपण आलोय आता कर्जत फाट्याला. आपण कर्जत फाट्यावर पोहोचलोय. इथून आपण आतमध्ये जातोय आता. हे कैलास सरोवर, महाराष्ट्र भूषण, तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत मध्ये आपलं स्वागत आहे. हा, टोकेन मी असं वाटतं. जरा यांच्या मागे गाडी चालवली. मध्ये डॉगेश भाई आहेत. डॉगेश भाई आपल्याला घेऊ शकतात कोपऱ्यात. त्यांच्यामुळे आपण जमीन चाटू शकतो. त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे, पडून लगेच उठून धावायची. आपल्याला कोण उचलायला येणार नाही. हे आपले आतिश दादा गाडी चालवताना, आणि हे आपले वेचू दादा गाडी चालवताना, आणि हे आपले कोण दादा, संजय दादा जा ना पाणी घालताना. हा, आता आपण क्रॉस केले जांभूळवाडी. राईट आहे ना, इथून राईट घ्यायचं आहे जांभूळवाडी आल्यानंतर. ओके. आतला गावातला हा रस्ता मस्त आहे, एवढा खराब नाही आहे. आरामात तुम्ही येऊ शकता पुढपर्यंत. रोड चांगला आहे मित्रांनो. बिंदास या 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकता. थोडासा कुठेतरी रोड खराब होता आणि तो चालण्यासारखा आहे, एवढं काय हे नाही. काय वातावरण झालंय बघा मित्रांनो.
ब्रिज दिसेल तुम्हाला, हा छोटासा ब्रिज दिसेल, धरण. हे बघा, हा समोर धबधबे आहेत, तुम्हाला दिसत असतील की नाही याच्यामध्ये माहिती नाही. तो बघा सगळ्यात मोठा धबधबा, हा बघा किती भारी वाटतोय. हो बघा, किती भारी वाटतोय वरून पडताना. समोर बघा काय वातावरण आहे, खूप भारी वातावरण आहे. जांभरुंगला आलो आपण. भावा सोलनपाडा सरळ आहे इथून, हा लेफ्ट मारायचा. हा बघा रोड, हे नजारे बघा मित्रांनो, हे नजारे बघा. कुठे चालले? इथेच जायचं ना, नेटवर्क भेटलंय आपल्याला. ते बघा धबधबा तुम्हाला दिसतायत काय? डोंगराला सगळे धबधबे असे दिसतायत बघा. थोडी विजिबिलिटी कमी आहे, इथून बघा दिसतायत का? हा थोडी विजिबिलिटी कमी आहे पण खतरनाक आहेत. वाह, हेच याच्यासाठीच आपण आलोय. आता आम्ही थांबणार नाही आहोत कुठेच. आता आम्ही गाडी आडवी तिडवी चालवणार. बघा मित्रांनो गाडी, ते बघा कसं वाटतंय. चला मित्रांनो, चला चला. आतला गावचा रोड आहे. काय झालं? चल आता सरळच आहे, लेफ्ट आहे. थांब, इथून राईटला जाऊया आपण. नाही बरोबर आहे, इथे विचार नाही ना कोणाला तरी, कोण नाही मंदिरात. काका सोलनपाडा कुठे आहे? इथून वरती आहे. इकडे खाली कुठला रस्ता जातो? वरतीच आहे ना? सरळच आहे ना काका? हा, हा जरा रोड खराब आहे इथे. जरा वरती आल्यानंतर, कारण हा धरणाच्या इकडे जाणारा रस्ता आहे बघा. परवानगी फक्त खालील व्यक्ती आम्हाला परवानगी नाही आहे असं दिसतंय तिथे. खाजगी रोड असल्यासारखं आहे. खाली जात आहेत की वरती जात आहेत? पुढचा खाजगी रस्ता आहे बरोबर, तिथेच आहे. आपण आतमध्ये चाललोय आता. आला मॅप. एवढी ही माती ओली दिसते ना, म्हणजे धरणाजवळचाच परिसर आहे. हे या साईडला चाल ना मग. काय लिहिलंय? चल इथं नाही, खाली दाखवतंय, खाली बाण आहे तो. बाण बघ खाली आहे, तिथे एक दिसेलच तुम्हाला रस्ता. गाडी बंद पडली काय? हा, सोलनपाडा डॅम. मग कोण का का उतरला तो? आपण आता इथे आलोय, जागा नाही.
असेल ना जागा. ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. नाही. डॅम कुठे आहे भावा? कसं जायचं आहे रस्ता इथून? इथून मग चालत जायचं इथून? आपण आता आलोय सोलनपाडा डॅमला. विजू शेठ आपल्या सोबत, आपले भाऊबंद. भाई मैं मिलावट करता है. एक नंबर असं वातावरण. हा बघा सोलनपाडा डॅम. हा गेलाच नाही, सेटिंग करतोय.